हॅलो फ्रेंड्स, आपला चर्चा चालू आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर याविषयी. या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलोत. आपण ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट मास शिकलोत आणि त्यासोबत आपली ही क्लासमेट काय म्हणते की तिला ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्म रिंग अलॉंग इट्स ॲक्सिस हे पण माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला आहे gravitational intensity due to point mass capital G capital M by R square असा असतो. म्हणजे एखादा पॉइंट मास ज्याची व्हॅल्यू कॅपिटल एम आहे, डिस्टन्स आर वर एखादा पॉइंट पी आहे, तिथं या पॉइंट पी वर या एम ची इंटेन्सिटी किती आहे हा तो फॉर्म्युला. जर सर्क्युलर रिंग असेल ज्याचं मास कॅपिटल एम आणि रेडियस कॅपिटल आर असेल तर त्याच्या ॲक्सिसवर ॲट अ डिस्टन्स आर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी किती आपल्या क्लासमेटला माहिती असलेली ती आहे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल आर. आर इज अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर अँड इन द डिनॉमिनेटर in a bracket r square plus small r square raised to 3 by 2. This gravitational intensity is always directed towards the center of earth. आणि याच फॉर्म्युल्यानं आम्हाला माहिती आहे की जर r ची व्हॅल्यू 0 झाली तर इंटेन्सिटी इथं 0 होणार. आमच्या या मैत्रिणीला आणखी काय माहिती आहे? आमच्या मित्रांना आणखी माहिती आहे की कुठल्या डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी मॅक्सिमम असते. डू यू नो ॲट व्हॉट डिस्टन्स ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी मॅक्सिमम? तर ते असते स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर बाय √2. जेवढी रेडियस जास्त तेवढं ते डिस्टन्स ॲट विच ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी मॅक्सिमम हे सुद्धा जास्त. चला पुढे काय आमचा हा मित्र काय म्हणतो बघा की त्याला हे माहिती आहे की तो ग्राफ कसा आहे. व्हॉट इज द नेचर ऑफ ग्राफ ऑफ ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी वर्सेस डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द रिंग. कसा येतो तो ग्राफ माहिती आहे का आपल्याला? हो, माहिती असलाच पाहिजे. लेट दिस इज एक्स ॲक्सिस, लेट दिस इज वाय ॲक्सिस. या वाय ॲक्सिस वर इंटेन्सिटी घेणार, एक्स ॲक्सिस वरती डिस्टन्स जे राईटला इन्क्रीज होतं लेफ्टला इन्क्रीज होतं, लेफ्टला निगेटिव्ह राईटला पॉझिटिव्ह. आणि मग ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी जर का लेफ्ट साईडचं डिस्टन्स बघितलं तर ते निगेटिव्ह येणार. डिस्टन्स निगेटिव्ह आहे परंतु इंटेन्सिटी मात्र राईट साईडला येणार म्हणजेच टुवर्ड्स द कॉईल किंवा रिंग, आणि म्हणून पॉझिटिव्ह इंटेन्सिटी ॲट निगेटिव्ह डिस्टन्स आणि निगेटिव्ह इंटेन्सिटी at positive distance. So this is what the distance, this is what also distance at which gravitational intensity is maximum. Negative maximum का positive maximum हा विषय नाही, परंतु कुठल्या डिस्टन्स वरती येतं हे रेडियस बाय √2. हा ग्राफ आपल्या त्या मित्राला माहिती आहे, आपल्याला माहिती असला पाहिजे. चला पुढे जाऊत. प्रश्न आलाय आता आपल्या मित्राकडून प्रश्न आलाय. But what will be the gravitational intensity along the axis of a uniform disk? So friends, don't bother. We will learn it today. चला बघूयात आपण काय करायचं ते बघूत. चला यानंतर आपण विचार ठेवला पाहिजे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. जरी त्या आपल्या एका मैत्रिणीला माहिती होतं की ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी अलॉंग ॲक्सिस किती असते ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. किती ते लेट दिस इज रिंग हा त्याचा ॲक्सिस आणि याचा मास कॅपिटल एम, याची रेडियस या रिंगची रेडियस कॅपिटल आर, डिस्टन्स ऑफ द पॉइंट इज लेट स्मॉल आर, देन फॉर्म्युला इज दिस मच. तो हा या इंटेन्सिटीचं डायरेक्शन असतं कुणीकडे? इंटेन्सिटीचं डायरेक्शन असतं टुवर्ड द सेंटर. चला आपण कन्सिडर करूत ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ड्यू टू मास. तर लेट दिस इज युनिफॉर्म डिस्क of mass m and radius capital R. Let this is axis. या axis वर
कुठेतरी एक पॉइंट पी, त्याचं डिस्टन्स या सेंटर पासून आर. पण हे माहिती ठेवा की हे जी डिस्क आहे ती डिस्क अशा कॉन्सेंट्रिक रिंग्स ना बनलेली आहे. त्या रिंगची रेडियस 0 पासून जास्त जास्त होत 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 ती मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत येईल. सो एनी डिस्क कॅन बी कन्सिडर्ड ॲज द ग्रुप ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स बनलेली असते की नाही. छोट्या छोट्या रिंग जर एकमेकावर टाकल्या तर त्याची डिस्क बनेल की नाही, अशी ती डिस्क बनलेली आहे. छोट्यातल्या छोट्या डिस्कची रेडियस आर, ती 0 आणि मॅक्सिमम रेडियस कॅपिटल आर. सो 0 पासून कॅपिटल आर पर्यंत ही रेडियस वाढणार आहे. या डिस्कचा मास कॅपिटल एम, त्याची रेडियस कॅपिटल आर. आणि आता आपण पॉइंट कन्सिडर करू. आपण एक कुठली तरी एक रिंग कन्सिडर करू, ज्या खूप रिंग्स आपण कन्सिडर केल्या, सॉरी खूप रिंगची एक डिस्क बनलेली आहे, त्याच्यापैकी एक रिंग कन्सिडर करू. या रिंगची रेडियस आपण लेट एक्स कन्सिडर करू. लेट दिस इज द रिंग ऑफ मास स्मॉल dm and its radius is किती, its radius is x. थिकनेस या डिस्कची dx. सो लेट दिस इज द पॉइंट p. त्या पॉइंट p वर या dm मुळे जी इंटेन्सिटी तयार होणार आहे त्याची व्हॅल्यू छोटीशीच येणार. सो आपण त्याला म्हणू dE. मग या dE ची व्हॅल्यू किती येणार? या dE ची व्हॅल्यू येणार आहे आता dE इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M असतं, पण आता याचं मास आपण घेतलेलं dm आणि हे डिस्टन्स स्मॉल r. हे डिस्टन्स, दिस डिस्टन्स इज स्मॉल r डिवायडेड बाय इन ब्रॅकेट. आता आपण काय ठरलंय, या रिंगची रेडियस त्याला आपण x म्हणायचं ठरवलेलं आहे. लेट दिस इज x आणि थिकनेस या आपल्या रिंगची dx. तर मग इथं येणार x स्क्वेअर प्लस स्मॉल r स्क्वेअर रेस टू 3/2. इथपर्यंत काय अडचण नाही, कारण आम्ही एक रिंग ज्याचं मास dm आहे अशी रिंग पकडली, त्याची रेडियस x आहे म्हणून कॅपिटल r च्या ऐवजी स्मॉल x आलंय. मित्रांनो, मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, काळजी सगळ्यांनी घेणं आहे. चला, dE झालं. या dE चं डायरेक्शन इकडे. मग अशी कुठलीही जरी रिंग घेतली आम्ही, त्या सगळ्या रिंगच्या इंटेन्सिटीचं डायरेक्शन सेम असेल. मग वेक्टर जर कधी एकाच डायरेक्शनला असेल तर त्यांची सम, त्यांचं टोटल काढायचं असेल तर इंटिग्रेशन घेणे, म्हणून इंटिग्रेशन घ्यावं लागेल आम्हाला या dE चं. म्हटलंय का? सो इंटिग्रेशन घ्यायचंय, परंतु dm आणि x दोन व्हेरिएबल आहे म्हणून dm ला रिप्लेस करणे. फ्रेंड्स, ही युनिफॉर्म डिस्क आपण कन्सिडर केली म्हणून त्याचं डेन्सिटी, मास डेन्सिटी काय, मास डेन्सिटी घेणार मास पर युनिट एरिया कॉन्स्टंट. ही गोष्ट जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला या छोट्याशा रिंगचा मास dm, त्याचा एरिया म्हणजे जेवढ्या भागामध्ये मास आहे त्याचा एरिया, त्या रिंगचा एरिया म्हणजे सर्कलचा एरिया नाही, म्हणून तो एरिया असेल dA. आणि हाच फॉर्म्युला आम्ही याच्यासाठी वापरू शकू, टोटल मास बाय टोटल एरिया. तुम्ही म्हणताल मग आता का बरं घेतला πr स्क्वेअर, इथं का नको πx स्क्वेअर? तर इथे या रिंगच्या मध्ये मास नाहीये, या पूर्ण डिस्क मध्ये मास आहे म्हणून πr स्क्वेअर घेतला. तेव्हा सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया, सिग्मा म्हणजे dm अपॉन dA. पण dA जर काढायचं असेल आम्हाला तर आम्हाला ही रिंग अशी इकडे घ्यावं लागेल. ती रिंग आपण अशी स्ट्रेच केली, त्याची थिकनेस किती, थिकनेस आहे dx आणि लेंथ किती, लेंथ येईल आपली 2πx सर्कम्फरन्स. सो व्हॉट विल बी एरिया, एरिया ऑफ दिस स्ट्रिप will be equal to dx into 2πx. Therefore, our dm is equal to sigma into area. Area means length into breadth. So this is what 2πx into dx. हे dm ची व्हॅल्यू याच्यात ठेवत आणि तो आपला मेन फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला
ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे तो फॉर्म्युला तयार करू. कॅपिटल जी डीएम च्या ऐवजी आता हे सिग्मा 2πx into dx into this small r divided by in bracket x square plus small r square raised to 3/2. ही डी या डायरेक्शनला आहे. मग इथं व्हेरिएबल कोण आहे आता? एक्स. कॅपिटल जी सिग्मा 2π आणि आर कॉन्स्टंट आहे, त्यांना आपण इंटिग्रेशन घेताना बाहेर ठेवूत आणि इंटिग्रेशन घ्यायचंय आपल्याला आता बाकीच्या टर्म्सचं. चला तर बघूयात आपण. इथं व्हॅल्यू लिहूत. डीई इज इक्वल टू कॅपिटल जी सिग्मा 2π आर इंटू एक्स इंटू dx whole divided by x square plus small r square raised to 3/2. इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला, परंतु व्हेरिएबल दोन ठिकाणी आहे, म्हणून आपण काही व्हॅल्यू पुट करूयात. लेट x square plus r square is equal to some y square, any variable. Differentiate this now. 2x into dx plus it is constant, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 is equal to 2y into dy. हे 0 आहे म्हणजे विषय संपला. हे 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला भेटेल आम्हाला x into dx is equal to y into dy. dx आणि x याच्याऐवजी y dy ठेवणार. एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरच्या ऐवजी वाय स्क्वेअर ठेवणार, म्हणजे इक्वेशन काय भेटतं बघा. डीई इज इक्वल टू कॅपिटल जी सिग्मा 2π आर ॲज इट इज. हिअर y इंटू dy, एक्स आणि dx ऐवजी, डिवायडेड बाय या ब्रॅकेटच्या ऐवजी वाय स्क्वेअर आहे आणि त्याचा पॉवर 3/2. हा स्क्वेअर आणि हा 2 कॅन्सल आणि फॉर्म्युला भेटेल आपल्याला कॅपिटल जी सिग्मा 2π आर y dy divided by y cube. If this y is cancelled with one of the y, then one y will cancel and will remain here too. Now this dE will be equal to capital G sigma 2π r y raised to -2 into dy. चला आता इंटिग्रेशन घ्यायचे. इंटिग्रेशन घेतल्यानंतर भेटणार आम्हाला टोटल ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी दिस कॅपिटल जी सिग्मा 2π r as it is integration of y raised to -2 into dy. इंटिग्रेशन ऑफ x raised to n into dx हे माहिती आहे. चला मग ऍप्लिकेशन करू त्याचं. कॅपिटल जी सिग्मा 2π r इंटिग्रेशन होईल याचं y raised to -2 plus 1 whole divided by -2 plus 1. This is what integration of y raised to -2 dy. -2 plus 1 म्हणजे -1, त्या मायनस साइनला घेऊ बाहेर. मायनस जी सिग्मा 2π r इंटू y raised to -1 म्हणजेच 1/y. आता y स्क्वेअरची किंमत ही आहे, म्हणजे y ची किंमत स्क्वेअर रूट ऑफ दिस. चला ठेव ती व्हॅल्यू. सो हिअर मायनस जी सिग्माची व्हॅल्यू आहे मास पर युनिट एरिया म्हणजे टोटल एरिया पाय आर स्क्वेअर, इकडे 2π स्मॉल आर, आणि आता y ची व्हॅल्यू रिप्लेस करायची म्हणजे लिमिट ऑफ इंटिग्रेशन ठेवणं आहे. y ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर
plus small r square. Sorry. Square root of x square plus small r square. इसका लिमिट, याचा लिमिट होईल 0 टू कॅपिटल आर. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 ठेवायची, x ची व्हॅल्यू कॅपिटल आर पण ठेवायची. चला मिळूयात आपण कॅपिटल E इज इक्वल टू, this will be minus g, this pi cancel, here capital M small r into 2 by capital R square. इकडे काय, इकडे येणार अप्पर लिमिट 1 by capital R square plus small r square in the root, 1 by root of capital R square plus small r square minus 1 by square root of 0 square plus r square. This will be only r. Now multiply this bracket with minus r. So this will be now E is equal to twice capital G capital M by r square into मायनस आर न मल्टिप्लाय करूत, म्हणजे ही टर्म येईल मायनस, ही टर्म होईल प्लस, म्हणून प्लस झालेली टर्म पहिल्यांदा लिहूत. सो हिअर आर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मीन्स आर मायनस आर डिवायडेड बाय काय, स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर. R cancelled and we are getting now, आपल्याला भेटते बघा फायनल टोटल ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, ती म्हणजे ट्वाइस GM बाय कॅपिटल R स्क्वेअर इंटू 1 मायनस स्मॉल r डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस स्मॉल r स्क्वेअर. ही आहे gravitational intensity due to uniform disk at any distance r from the center of the disk. Now what next? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की what will be the gravitational intensity due to annular disk. मित्रांनो, तुमच्या भेटीला आपण लवकरच येऊत पुढचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.